नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये। तर आजचं नियोजन काय आहे? आज रविवार आहे आणि आजचं नियोजन बघा आईने कसं केलं। आई दाखव। आईचं काय राहायला मी खुरपाल जागा नाव नाही कोण काय नाही म्हणून दाखव। नाही तर पुरीला विचार ना केवढं आईचं नियोजन आई करणार आहे। आज भाजी काय हात कर केवढं मटण आणलंय त्या बाईनी, ते हात पाहून दे तिचे केवढं। हा बघ तेवढं मटण आणलंय, केवढं आणलंय हात करा। आता बघ ते एवढं मटण आणलंय असं बिया बाईनी एवढं तिला मटणाचं बघलं लगेच कळत खात नाही। तर आज काळ्या मसाल्यात मटण बनवणार आहे आम्ही। आई बनवणार आईच्या हाताने। कसं नाही व्हिडिओ तर शेवटपर्यंत बघत राहा। मम्मी किती राहिले साहेब, बघ मला भूक लागली। भाजी झाली का पिया? अरे 350 रुपये सदरा येत असले काय कापड वा वा घेऊन जाय ना हजर। भाजी लय भारी झाली। मम्मीचं यांचं काय चाललंय? कपडे घ्यायचं काय चाललंय मम्मी? हजार 300 350 रुपये दे म्हणून त्याला। मग तू काय करते? पैसे नाही टाकायचे मग चला ना आम्ही येतो तुमच्यासोबत। सुट्टे देत नाही ना तू? सुट्ट्या कस काय देत नाही? आहे ना सगळं। नाही म्हणते मग तुमच्या जवळ एवढे पैसे असून परत म्हणते की नको नको नको। एवढे तेवढे आमच्या पैसे पाटीलला कपडे घ्यायचे, आम्ही कपडे घाल चाललेलो दादा। पाटील देतच नाही मग नंतर। शर्ट घ्यायचे बघ, 2 शर्टाचा कपडा घ्यायचा। बरोबर चला बरोबर। तर आम्ही आता आहे ना पाटीलला कपडे घ्यायला चाललो, शर्ट घ्यायचा आहे पाटीलला। तर मी सोबत चाललेलो आहे। कशा कलरचा घ्यायचा पाटील? शिवायचा आहे का? हा शिवून घ्यायचे 2 शर्ट शिवायला टाकायचे का आता? बरं काय मम्मी आम्ही दोघं जातो। मला शिवून घ्यायचंय 2च घ्यायचे ना मग। बरं चला अय मम्मी आम्ही येतो लगेच। चला पाटील। मम्मी काय चिकन पीस लेग पीस अजून काही आणायचं का? लेग पीस वगैरे काय लेग पीस केला तो भारी भारी झाला ना? पाटील तुम्हाला कशी वाटली भाजी? एकदम छान। त्यासोबत लिंबू, कांदा त्यासोबत बाजरीची भाकरी, हो एकच नंबर टेस्ट हे का जेव राहिलो मम्मी? टेस्ट काय झाली? टेस्ट एकच नंबर। गावरान भाजी म्हणल्यावर टेस्ट एकच नंबर होणार ना। गावरान कोंबडा आणलं होतं मग गावरान भाजी म्हणजे चुलीवरचा स्वयंपाक असं येते। पायतोय पोरगी एकाच चपलात 2 पाय घाली। चल तर नाही जेवायला चल। आपल्याला घेतलं का वाढून? हा ओय बंद करा ते व्हिडिओ, बंद करा। नाही बंद नाही होणार। मित्रांनो प्रिया थोडी आहे ना रागलेली। प्रियाला चिकन भाजी कमी पडलेली बोकडाची नाही सॉरी आपलं गावरान कोंबड्याची। कांदन ते घ्या उठा। तर प्रियाने भाजी खूप भारी केली काळ्या मसाल्यामध्ये। तर आम्ही जेवतो, नंतर व्हिडिओ कंटिन्यू होणार आहे। मित्रांनो प्रियाला दररोज जेवायच्या टायमाला आधी तन्नूला सारावं लागत, नंतर पिया खाते। कधी पण तिचं बिचारीचं कसं आधी म्हणजे बाळाला प्रत्येक आईचं असंच असतं, आधी बाळाला चारायचं नंतर स्वतः खायचं। बाळा किती खोरकडे त्याला किती राडा काढू राहिले बाळा तसंच असतं पिया। चल इकडे। तर भाजी खूप भारी केली पियानी ती दाखवते काळ्या मसाल्यामध्ये। ग्रेव्ही पण एकदम छान झाली आहे भाजीची। पिया थँक्यू बरं का। बरोबर यू आर वेलकम। बर चिकन लेग पीस आणि माझा तर संपला पण थांबला। यो काय छोटा होता या पाय हो चुरून मुरून खाल्लाय। तर मित्रांनो आता जेवण वगैरे झालंय आमचं, फुल जेवलेलं आहे। आता सुस्ती आलेलं झाले। कूलर लावलंय, कूलर वगैरे लावून आता झोपावं म्हणलं, थोडं सुस्ती आली। पिया तर काय झोपली, जेवण केलं पियाने पण। पिया झोपलेली आहे। मम्मी आवृत्ती आहे, मम्मीला कार्यक्रमला जायचंय। मम्मी
काय करते? आला बाबा तुझं, मला तर तू झोपून द्याय ना, जेवण द्याय ना बाई, पोरग तर बाई तुमचा भासा जेवण मम्मीला आता कार्यक्रमाला जायचंय. मम्मी म्हणते व्हिडिओच्या नादात लागून लागून मला काही कामं करून द्या ना, आवरून द्या ना. मम्मीला आवरून देत थोडं, मी आता थोड्या वेळ झोपतो, भेटू नंतर. गुड आफ्टरनून मित्रांनो. आत्ताच उठलो झोपेतून, आवरीला चहा घेतला. तर मित्रांनो आज आहे ना कबुतराची याच्यातून लय घाण वास येऊ राहिलाय. मला चेक करावं लागेल त्याच्यामध्ये काय झालं, पक्षी एखादा मिळाला काय, पिल्लू मिळालं काय, एखादं काय झालं काय म्हटलं, घाण वास येऊ राहिलाय. सगळे खोके चेक करावं लागतील, माश्या पण येऊ राहिल्यात त्याच्यात. बघा मित्रांनो सगळे घाण झाले होते आतमध्ये. तिथे पिल्लू मेलं होतं, ते कळूनच नाही आलं. ते आता सगळी साफसफाई करतो सगळी मित्रांनो. तर हे सगळं आता साफ केलं आहे. बघा आईने म्या डबे काढून काढून आईकडे देऊ राहिलो, आणि आई ना झटकून काढून राहिली. आई सगळे डबे झटकून काढून राहिले, आईकडे देऊ राहिले. मी एवढे घाण निघली त्याच्यामध्ये. लय दिवस झाले असते ना आहे ना. त्यांना अंडे द्यासाठी काड्या कुड्या आणतात लोक. हे पिल्ल येतं इथं, अजून अंडे आहेत त्याच्यामध्ये, पिल्ल येतं. आता सगळे डबे साफ केले तर कोणत्याच डब्यामध्ये कचरा नाही, काही नाही, सगळे ओके झाले. सगळं स्वच्छ केलंय म्हणजे कसं त्यांना आता इथून पुढं त्रास होणार नाही. की बाला इकडे बघ, बाला हे बाला, बाला हे बघ, हे बघ इकडे बघ. त्यांना बाळाची तर लय मजा चालली पाटावर बसून. हे बघ तुम्ही काही पिया मला दे नाही आई गोड आहे का ग, चांगला लागत आहे का? सांडलं पोरग, सांडले पोरग. पोरगी पडली. किती आणलं होतं आई खरबुजा? त्याचा दांडा तुटला. अय आई नाही दिलं मला. 1 किलो केवढ्याचे? 30 रुपये. गोड आहे तो. मिळाले ते असं म्हणले, मग काय त्या मित्रांनो आईने खरबूज आणले होते. आज बाजार होता रविवारचा, शावगावचा. तन्नू कुठं आहे? तन्नू तर सांग आपण. तर बाय, आता व्हिडिओ करतोय एंड. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.